तुम्ही जे टायटल देता स्पर्धेला गोवंश संवर्धन हे तुमचा उद्देश आहे. गोवंश संवर्धन नेमकं कसं होतंय स्पर्धेच्या माध्यमातून? मी तुम्हाला आज काय थिअरी काय आहे तुमची? थिअरी नाही, मी आज तुम्हाला सांगतो. जर ही शर्यत चालू झाली नसती, स्पर्धा जर चालू झाली नसती, शर्यतीवरची जर बंदी उठली नसती, तर पुढच्या पिढीला मी आज खात्रीला एक सांगतो, एक 15-20 वर्षानंतर आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला चित्रात दाखवावं लागलं असतं ही गाय बैल असा होता म्हणून. कारण जर शर्यत स्पर्धा चालूच झाली नसते, आज आमच्याकडे 100% सदन गाव आहेत जी कृष्णा नदीकाठी आहेत. हो. पण त्या गावामध्ये आज एक नाही तर 2 बैल किंवा गाय बघायला मिळायची. ती कुठली गाय? आपली देशी गाय, जर्सी नव्हे, देशी गाय जी खिलार आपण म्हणतो किंवा देशी गाय म्हणतो. जर्सी गाय भरपूर बघायला मिळतील गाय तुम्हाला. ते काय आपले ब्रीड त्यांचं दुधाचं उत्पन्न ते उत्पन्नासाठी, पण जी आपली खरी मूळ आपले संस्कृती आहे, आपण जिला देवता म्हणतो ज्या गायला, ती गाय आपल्याला फक्त चित्रात बघायला मिळाली असती जर या शर्यत चालू झाली नसतं. शर्यतीच्या माध्यमातून तिची जोपासना एवढी चालू झाली. आणि शर्यती ज्यावेळेस बंद होत्या त्यावेळी ते काय होत होतं, कत्तलखान्याकडे किती जात होत्या, त्याचं काय काय होतं ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण जशी शर्यत चालू झाली, शर्यतीची बंदी उठली, तशी याची जोपासना चालू झाली. मग हे शर्यत आज मी तुम्हाला सांगतो, प्रामुख्यानं शर्यत ही एकच माध्यम आहे की गोवंशाचं संवर्धनाचं, गोवंशाचं आपण तिथं चालना देऊ शकतो, गोवंश संवर्धनाला चालना देऊ शकतो.